हॅलो स्टुडंट्स, हाव आर यू स्टुडंट्स. आज आपण एका अशा लिव्हिंग लिजंडबद्दल माहिती घेणार आहोत जी सगळ्या भारताकरिता इन्स्पिरेशनल आहे, मोटिवेशनल आहे. लिव्हिंग लिजंड अशा अर्थाने की जिने न भूतो न भविष्यती असा एक इतिहास खेळाच्या क्षेत्रात घडवलेला आहे. दिस लिव्हिंग लिजंड is none other than मेरी कॉम. येस, यू गेस्ड करेक्टली. आज आपण जो लेसन पाहणार आहोत तो आहे अनबिटेबल सुपरमॉम मेरी कॉम. मेरी कॉम हे नाव सगळ्यांना विशेष करून माहीत असण्याचं कारण हे आहे की ती फक्त स्पोर्ट्समध्येच खूप मोठं यशशिखर गाठणारी महिला नाही, तर तिच्या जीवनावर आधारित एक सिनेमासुद्धा बॉलिवूडमध्ये आलेला आहे. बॉलिवूडने सिनेमा बनवावा असं काहीतरी मोठं काम तिने करून दाखवलं आहे आणि हेच खूप मोठं विशेष काम आहे. ते विशेष काम स्पोर्ट्सच्या क्षेत्रात नक्की काय आहे हे आपण लेसनच्या माध्यमातून या बघणार आहोत. सो लेट्स रीड आउट द लेसन अँड वी विल नॉट ओनली एन्जॉय द लेसन बट वी विल गेट सम काइंड ऑफ इन्स्पिरेशन आउट ऑफ इट. Chumnejing Mary Kom was born on 24th November 1982. Better known as Mary Kom, she is an Olympic Indian boxer hailing from the Kom tribe in Manipur. मणिपूरमधली आहे मेरी कॉम. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली, मेरी कॉम कुठल्या भागाचं प्रतिनिधित्व करते तर मणिपूरचं. मणिपूर हे 7 सिस्टर्सपैकी एक समजलं जातं. बंगालच्या पुढे जी 7 राज्य आहेत ती 7 सिस्टर्स आहे, त्यापैकी एक मणिपूर. अतिशय डोंगराळ दुर्गम प्रदेश आणि त्या दुर्गम प्रदेशात ही खेळाडू तयार झाली. दुर्गम प्रदेश असल्यामुळेच तिथली वैशिष्ट्ये तिच्यामध्ये उतरलेली आहेत हे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणून त्या स्थानाचं वैशिष्ट्य आहे. शी इज अ 6-time वर्ल्ड ॲमेच्युअर बॉक्सिंग चॅम्पियन अँड द ओनली वुमन बॉक्सर टू हॅव वन अ मेडल इन ईच वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स. 6 ॲमेच्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिपची विजेतेपदं तिच्या खिशात आहेत. Nicknamed Magnificent Mary, she is the only Indian woman boxer to have qualified for the summer 2012 Olympics, competing in the flyweight 51 kg category and winning the bronze medal. Magnificent Mary हे तिचं नाव आहे, निकनेम, टोपण नाव. आणि 2012 साली ऑलिम्पिकमध्ये पहिलीच ऑलिम्पिक तिची, त्याच्यामध्ये ब्रॉन्झ मेडल घेतलं. पदार्पणातच ब्रॉन्झ मेडल ती घेऊन आली भारतासाठी. तर त्यामुळे तिचा इंटरव्ह्यू आपल्या ह्या लेसनमध्ये आहे त्या निमित्ताने. तर तो इंटरव्ह्यू कसा रंगत जातो आणि अतिशय तरुण मेरी कॉम कशी उत्तरं देते हे आता पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. 2012 साल म्हणजे 10 वर्षांपूर्वीचा हा इंटरव्ह्यू आहे. 10 वर्षांपूर्वी मेरी कॉम तिशीच्या घरात होती. तिशीच्या घरात असताना ऑलिम्पिक मेडल तिने आणलेलं आहे आणि त्यावेळेला तिची मानसिकता कशी होती, त्या काळात तिने कशी उत्तरं दिली आणि जे काही सांगितलं ते पुढच्या 10 वर्षामध्ये करून दाखवलं का हे तुम्हाला पडताळून बघता येईल, हे तुम्हाला टॅली करता येईल. पुढच्या 10 वर्षात सुद्धा मेरी कॉम खेळलेली आहे. तिने 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप नाही तर 8 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल मिळवलेली आहे. म्हणजेच ती या 10 वर्षात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळलेली आहे. 2012चा हा इंटरव्ह्यू आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला हा इंटरव्ह्यूकडे बघावं लागेल. सो लेट स्टार्ट टू रीड आउट द लेसन. देर हॅड टू बी वन सक्सेसफुल स्टोरी इफ इंडियन्स वेअर टू सर्वाईव्ह इन स्पोर्ट्स अँड वी हॅव दॅट स्टोरी नाव. कुठल्याही खेळात किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर देशाला यश मिळवायचं असेल तर काही परंपरा, लेगसी तिथे असाव्या लागतात. जर लेगसी असतील चांगल्या तर त्या लेगसी पुढे पुढे नेल्या जातात. मग स्पोर्ट्समध्ये कोणाची लेगसी आहे तर आता मेरी कॉमची आहे की ज्यामुळे इतर खेळाडू इन्स्पायर होतील. फक्त बॉक्सिंग करता नाही तर इतर खेळात सुद्धा देशासाठी ऑलिम्पिकला जातील, मेडल घेऊन येतील. हे इन्स्पिरेशन प्रत्येक देशाला आवश्यक असतं. जर अशी इन्स्पिरेशन वेळोवेळी निर्माण होत राहिली तर मोठ्या प्रमाणावर खेळाडू निर्माण होतात आणि त्यामुळे खेळाचा विकास होतो, त्यातून देशाचा विकास होतो. Enough has been said about this great warrior who conquered the world. This warrior is none other than Mary Magnificent Kom, the conqueror and the comrade.
कॉन्करर म्हणजे विजेता. तिच्या के नावापासून, तिच्या इनिशियलमधलं जे के नाव आहे कॉममधलं, त्याच्यापासून रायटरने कॉन्करर असा शब्द वापरला आहे. आणि कॉम्रेड, कॉन्करर म्हणजे विजेता आणि कॉम्रेड म्हणजे सोबती. ती बॉक्सिंगमधली विजेता आहे आणि इतर खेळाडूंचं प्रेरणास्थान आहे म्हणून सोबती आहे. She is famed as a 5 times world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 world championships. In the 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal in the 51 kg flyweight category of boxing. 51 kgच्या कॅटेगरीमधून विजेतेपद मिळवलेलं आहे. कॉम वॉज बॉर्न इन कांगथई विलेज, मोइरंग लमखाई in Churchanpur district of rural Manipur in eastern India. She came from a poor family. Her parents Mangte Tonpa Kom and Mangte Akham Kom were tenant farmers who worked in jhum fields. आई वडील शेतमजूर होते. त्यातून ती किती गरिबीतून वाढलेली आहे, कशा प्रकारे गरिबीचे चटके सहन केलेले आहेत हे आपल्या लक्षात येतं. आणि त्या चटक्यांमुळेच ती तावून सुलाखून तयार झालेली आहे. Kom grew up in humble surroundings, helping her parents with fun-related chores, going to school and learning athletics initially, and later boxing simultaneously. Her father was a keen wrestler in his younger age. वडील पैलवान होते. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण वडील रेसलर असल्यामुळे साहजिकच त्यांनी मेरी कॉमला प्रेरणा दिली असणार, उत्तेजन दिलं असणार, इन्स्पायर केलं असणार, एनकरेज केलं असणार आणि तिला तयार केलं असणार मानसिकदृष्ट्या बॉक्सिंगसाठी. जर घरामध्ये कोणीही असा खेळाडू नसेल आणि नवीनच पायवाट तुम्ही शोधलेली आहे खेळाची, तर घरातनं विरोध होण्याची शक्यता असते. पण वडीलच खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांनी कायमच तिला प्रोत्साहन दिलेलं आहे. शी हॅड ॲन इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड. And the success of Dinko Singh, a fellow Manipuri who returned from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal, Com recollects, had inspired many youngsters in Manipur to try boxing, and she too thought of giving it a try. डिंको सिंग, तुमच्यापैकी काहींना गुगल करत असताल अशा स्पोर्ट्समधल्या गोष्टी, तर त्यांना माहीत असेल की डिंको सिंगने चक्क गोल्ड मेडल आणलेलं आहे एशियन गेम्समध्ये. छोटी गोष्ट नाही आहे. इंटरनॅशनल स्तरावर अख्ख्या आशिया खंडात मिळून एशियन कॉन्टिनेंट त्याच्यातली जी स्पर्धा झालेली आहे त्याच्यामध्ये गोल्ड मेडल बॉक्सिंगमध्ये आणलं आणि तो मणिपूरचा आहे. ही गोष्ट इन्स्पायरिंग होती सगळ्यांनाच, मणिपूरमधल्या लोकांना. त्यातून अनेक खेळाडू बॉक्सिंगकडे वळले. त्यातली एक म्हणजे मेरी कॉम. पण मेरी कॉमचं वैशिष्ट्य काय इतरांपेक्षा, ती मुलगी आहे. मुलगी शक्यतो बॉक्सिंगकडे जात नाही. फार कमी प्रमाणात अशा हटके असणाऱ्या खेळांकडे मुली वळतात. म्हणून मेरी कॉमचं वैशिष्ट्य आणि महत्त्व जास्त आहे. मेरी कॉम्स करियर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट विमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगॉल. 2000ला स्पर्धा पहिली राज्यस्तरावरची मेरी कॉमने खेळली मणिपूरमध्ये आणि त्याच्यामध्ये विजेतेपद मिळवलं. रिजनल स्पर्धा झाली बंगालमध्ये, आजूबाजूच्या राज्यांमधले खेळाडू तिथे आले होते, त्याच्यातही तिने विजेतेपद मिळवलं. In 2001 she started competing at international level. She was only 18 years old when she made her international debut at the first IBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 kg weight category. 2001 साली पहिली स्पर्धा झाली आहे, फर्स्ट कॉम्पिटिशन बॉक्सिंगमधली इंटरनॅशनल लेवलची विमेन कॅटेगरीतली. त्याच्या आधी कधी झालेली नव्हती. आणि अशा पहिल्या स्पर्धेत उतरून सुद्धा मेरी कॉमने चक्क सिल्वर मेडल घेतलेलं आहे. मेरी कॉमने देशासाठी सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. सिल्वर मेडल म्हणजे ती फायनलमध्ये पोचली होती. फायनलमध्ये तिला यश नाही मिळालं, पण सिल्वर मेडल घेऊन ती आली. पहिलीच इंटरनॅशनल स्पर्धा आणि पहिल्याच स्पर्धेत सिल्वर मेडल. दिस इज नॉट अ जोक अँड दिस इज नॉट अ लेस अचिव्हमेंट. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट अचिव्हमेंट इन हर लाईफ. Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. She is a legend for sure and an idol for all the sportswomen to look up to.
सिल्वर मेडल पहिलीच स्पर्धा असून जिंकलं आहे, तरीसुद्धा त्याने हुरळून नाही गेली मेरी कॉम. त्याच्याऐवजी तिने देशाची माफी मागितली आणि ज्या पद्धतीने मागितली त्यातून तिची नम्रता दिसते. अनेक खेळाडू तिच्या जागी जर असते तर कितीतरी दिवस त्याच माहोलमध्ये राहिले असते की मी काहीतरी खूप मोठी गोष्ट केली. पण मेरी कॉमला या गोष्टीचं वाईट वाटलं की ती गोल्ड मेडल जिंकू शकली नाही देशासाठी. असे खेळाडूच लिजंड बनतात. An interview. In an exclusive interview with sports Kida correspondent Taruka Srivastav, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympics and her elation at winning a medal. आता हे कशा प्रकारे तिने एन्जॉय केलं मेडल आणि कसं प्रिपरेशन केलं त्या संबंधीचा हा सगळा इंटरव्ह्यू आहे. आत्तापर्यंत आपण मेरी कॉमची थोडीशी बायोग्राफी बघितली. आता इंटरव्ह्यूला सुरुवात होती आहे. 2012चा इंटरव्ह्यू आहे. त्यानंतरही अनेक वर्ष मेरी कॉम खेळलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि अजूनही खेळते. त्याच्यामुळं 10 वर्षांपूर्वी ती इंटरव्ह्यूत काय बोलली हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्या दृष्टीने आपण या इंटरव्ह्यूकडे पाहूया. इंटरव्ह्यूअर. फर्स्ट यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन ॲन ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल घेतल्यानंतरचा जो प्रचंड आनंद होतो खेळाडूंना, त्या आनंदात तू अजूनही आहेस का असा प्रश्न विचारलेला आहे. आता मेरी कॉम काय उत्तर देते आपण पाहूयात. मेरी कॉम. आय एम रिअली हॅपी विथ माय अचिव्हमेंट अँड येस इट इज येट टू सिंक इन. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड. मी थ्रिल्ड झाली आहे अजूनसुद्धा. खूप आनंद पण घेते. अनेक वेगवेगळे विचार माझ्या मनात येत आहेत. नॅचरली इतकं मोठं यश आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मिळवल्यावर कुठल्याही क्षेत्रातलं समजा तुम्ही, तर तो माणूस भावनांच्या कल्लोळामध्ये तरंगत राहील. सेम भावना मेरी कॉमची आहे. इंटरव्ह्यूअर. यू वेअर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. तू एकमेव खेळाडू होतीस बॉक्सिंगमध्ये फिमेल कॅटेगरीतून. विमेन कॅटेगरीमधून त्याचं काही प्रेशर आलं का? कारण सोबतीला कोणीच नाही आहे. इतर खेळातले खेळाडू आहेत, विमेन कॅटेगरीतले आहेत, पण बॉक्सिंगमध्ये नाही आहेत. तर त्याचं एक प्रेशर होतं का की मी आता एकटीच पडली आहे, मग मी जर मेडल जिंकलं तर मला भारतीय लोक चांगले म्हणतील, हारले तर नावं ठेवतील. प्रेशर असतं. कोच काय म्हणेल, देशाचे स्पोर्ट्सचे प्रतिनिधी काय म्हणतील. आता मेरी कॉम काय उत्तर देते त्याच्यावर आपण पाहूयात. नो, नॉट ॲट ऑल. आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. आय न्यू. इतक्या मोठ्या प्रश्नाला तिने सहजपणे उत्तर दिलं की मी कॉन्फिडंट होते, मला कसलंही टेन्शन नव्हतं. नसेल का कोणीही सोबती माझ्याबरोबर माझ्या कॅटेगरीत, मी कॉन्फिडंट आहे. मी काहीतरी करून दाखवणार, काहीतरी मिळवणारच. त्याशिवाय ही स्पर्धा मी सोडणार नाही. इंटरव्ह्यूअर. युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कोच जो आहे मेरी कॉमचा चार्ल्स ॲटकिन्सन तोच बरोबर नाही. कोच नसेल तर साहजिकच टेन्शन क्रिएट होतं, भीती वाटते. अशा वेळेला कोच नसताना ऑलिम्पिकच्या स्पर्धेत जाऊन तिथं प्रॅक्टिस करायची, प्रिपरेशन करायचं आणि मग लढतीला उभं राहून यश मिळवायचं, हे शक्य होणं फार अवघड असतं. मेरी कॉम कोचच्या अनुपस्थितीत काय वागली, काय तिने टॅक्टिक्स केल्या, काय युक्त्या केल्या ते आता पाहूया. वेल, आय डिड मिस हिम देअर, बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. म्हणजे मला कोच जरी नसले माझ्याबरोबर त्यावेळेस तरी तसं विशेष फरक काहीच पडला नाही, कारण आम्ही होमवर्कच इतकं मस्त केलं होतं भारतात की त्याच्यामुळे त्यांची अनुपस्थिती मला जाणवलीच नाही. अतिशय चांगलं उत्तर दिलं. एखाद्या निष्णात खेळाडूचंच असं उत्तर असू शकतं. इंटरव्ह्यूअर. ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पार्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कॉन्टिंजंट. हू वॉज युअर फेवरेट स्पारिंग पार्टनर. स्पारिंग म्हणजे तुम्ही बॉक्सिंगच्या रिंगमध्ये अनेकदा यूट्यूबवर बघितलं असेल किंवा टी व्हीवर, सिनेमात कुठे ना कुठे बघितलं असेल की हातामध्ये ग्लोव्ज घालून कोच किंवा इतर सोबती असे थांबतात आणि त्याच्यावरती पंच मारले जातात. ज्या खेळाडूला प्रॅक्टिस करायची तो पंच मारतो, किंवा तोंडावर सुद्धा पंच मारले जातात पण ते फेक असतात.
ॲक्च्युअल मारले जात नाहीत, पण प्रॅक्टिससाठी तसं केलं जातं, त्याला स्पारिंग म्हणतात. आता स्पारिंगसाठी कोण कंपेनियन आहे असं विचारलेलं आहे. मेरी कॉम laughs, well, I trained hard in Pune and the male boxers were kind enough to practice with me whenever I required them. To name a favorite would be unfair. फार सुंदर उत्तर दिलं आहे. कोणाचंही नाव घेतलं नाही, म्हणजे कोणालाही नाराज करण्याचा प्रश्न नाही, आणि हे फार महत्त्वाचं असतं. नाव जर कोणाचं घेतलं असतं तर इतरांना नाराजी झाली असती, कारण आम्ही सर्वांनीच तुला स्पारिंगसाठी मदत केली आणि तू फक्त एकालाच पॉईंट आऊट केलं. सर्वांनीच मला जेव्हा जेव्हा आवश्यक होतं तेव्हा स्पारिंगसाठी कंपनी दिली, याबद्दल तिने आभार मानलेले आहेत. यू वेर कोटेड सेईंग ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर, अ काउंटर पंचर, बट ऑल्दो शी कॅरीड पॉवर शी वॉज नॉट व्हेरी टॅक्टिकल. आय वॉज स्कोरिंग बट द जजेस वेर नॉट प्रेसिंग द बटन्स. डू यू थिंक डॉजी जजिंग वॉज पार्ट ऑफ द रिझन फॉर युअर लॉस इन द सेमीफायनल्स? मेरी कॉम Yes, I think some of the decisions were unfortunate and did not work to my benefit. ॲडम्स तिच्याबरोबर लढतीला सेमीफायनलला उभी राहिली, तिची प्रतिस्पर्धी. त्यावेळेला जजेसनी पार्शलिटी केली का असा प्रश्न विचारलेला आहे. मेरी कॉमने अतिशय पेशंटली आणि संयमाने उत्तर दिलं आहे की थोडंफार तसं असू शकेल, कारण ॲडम्सकडे ताकद होती पण टॅक्टिक्स नव्हते. तरीसुद्धा ती सेमीफायनलला कशी काय जिंकू शकली, याचा अर्थ काही प्रमाणात तरी जजेसने तिच्याकडे थोडा कल दिला. समजा जर असं झालं नसतं तर कदाचित मेरी कॉम सेमीफायनलमध्ये विजेती ठरली असती. इंटरव्ह्यूअर इंडिया मॅनेज्ड जस्ट 6 medals in the 2012 Olympics. Even though we are a nation of 1.3 billion people, where do you think a change is required to help us win medals that are proportionate with our population? अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला इंटरव्ह्यूअरने. 130 कोटीचा देश आहे, मेडल फक्त 6 आली आहेत 2012ला ऑलिम्पिकमध्ये. ऑलिम्पिक्समध्ये जे छोटे छोटे देश आहेत, जपानसारखा देश आहे, कोरियासारखा देश आहे, युरोपमधला इंग्लंडसारखा देश आहे, हे मोठ्या प्रमाणावर मेडल घेतात. त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे, तरीसुद्धा अतिशय चांगल्या साधनांच्या जोरावर, प्रॅक्टिसच्या जोरावर, वातावरणाच्या जोरावर ते मेडल खेचून आणतात. भारतात इतकी लोकसंख्या असतानाही नेमकं काय चुकतं की ज्याच्यामुळे आपल्या खेळाडूंना मेडल्स आणता येत नाहीत? मेरी कॉम काय उत्तर देते ते पाहणं महत्त्वाचं आहे. मेरी कॉम आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक अप स्पोर्ट्स ॲज अ फुल टाईम करियर. इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स, मोर कॉर्पोरेट्स शुड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स so that the players don't have any financial pressure and can just focus on their games. अतिशय चांगलं उत्तर दिलं मेरी कॉमने. एकतर खेळाडू वळत नाहीत खेळाकडे. आता तुम्ही बघता की काही जण रोज प्रॉमिस करतात किंवा शपथ खातात, मी आता व्यायाम सुरू करणार. एक दिवस व्यायाम करतात, सकाळी फिरायला जातात, रनिंगला जातात, सायकलिंगला जातात, वेगवेगळ्या खेळायला जात असतात, वेगवेगळे खेळ खेळतात, नंतर सगळं ठप्प होतं. काहींची जिद्द जास्त असते, ते 1 महिना करतात, त्याच्याही पेक्षा जास्त असतात ते काही महिने करतात, त्यानंतर सगळं बंद होतं. जर खेळाडूने करिअर म्हणूनच एंट्री केली तर तो त्या दिशेने वर पायऱ्या चढत राहील आणि मोठं यश मिळवत राहील, जे इतर देशांमध्ये होतं, आपल्या इथे होत नाही. करिअर म्हणून स्पोर्ट्सकडे बघितलं जात नाही, छंद म्हणून बघितलं जातं. काही जण टाईमपास म्हणून बघतात, हे एकतर चुकतं. दुसरी गोष्ट, जे जिद्दीने पुढे येतात, करिअर म्हणूनही बघतात, त्यांच्याकडे पैसे नसतात. जर कॉर्पोरेट सेक्टरमधली लोक म्हणजे उद्योजक आले आणि त्यांनी स्पॉन्सर केलं या खेळाडूंना, तर त्यामुळे त्यांचं फिनान्शियल टेन्शन कमी होईल आणि ते फोकस करू शकतील खेळावर, आणि त्यामुळे मग मेडल्स ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर येऊ शकतील. मेरी कॉमचा हा विश्वास आहे. Interviewer, do you think interest in boxing in India will ever go beyond the Olympics? Mary Kom, yes, I am sure that in a few years boxing will be very popular among everyone in India all the year round. ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचा खेळ सगळेजण बघतात, टी व्हीवर हायलाईट्स बघतात. इतर वेळेला काही नसतं, एक फक्त पुरुषांनी खेळायचा कधीतरी खेळायचाच खेळ आहे, त्याच्याबद्दलचं आकर्षण कमी असतं. त्याला जे पॉप्युलर गेम्स असतात तेच फक्त बघायचे, ते कितीही वेळा बघितले तरी कंटाळा येत नाही.
बॉक्सिंगकडे दुर्लक्ष होतं. मग हे कायम राहील का भारतामध्ये असा प्रश्न विचारला आणि मेरी कॉमने त्यावर उत्तर दिलं की नाही, वर्षभर बॉक्सिंगचे खेळ खेळले जातील, स्पर्धा होतील आणि लोकांना त्याचं आकर्षणही वाटेल. जसं अमेरिकेमध्ये विशेषतः बॉक्सिंगचं खूप आकर्षण आहे. तुम्हाला माहीत असेल माईक टायसन, मोहम्मद अली, लेरॉय बरेल हे नामांकित बॉक्सर्स आहेत. प्रचंड प्रमाणावर त्यांनी तिथे लेगसी निर्माण केल्यामुळे त्याचं आकर्षण निर्माण झालं. याचा अर्थ काय की खेळाडू जर निर्माण झाले चांगले चांगले अशा खेळांमध्ये तर त्या खेळाचं आकर्षण वाढतं आणि तेच मेरी कॉमने सांगितलेलं आहे. इंटरव्ह्यूअर: हाऊ अवेअर आर इंडियन विमेन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स? डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स. डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स? हा सुद्धा प्रश्न एक इंटरव्ह्यूअरने खूप चांगला विचारला आहे. न्यूट्रिशन म्हणजे खुराक, आपण मराठीत खुराक म्हणतो. पैलवानाला जर खुराकच नाही दिला आणि त्याला सांगितलं मोठ्या पैलवानाबरोबर कुस्ती खेळ, खेळता येईल का? अंगात जर ताकदच नसेल तर खेळणार कसं? नुसती प्रॅक्टिसने ताकद येत नाही, प्रॅक्टिसने शरीराला सवय लागते. पण ताकद येण्यासाठी चांगला खुराक, चांगला हेल्दी डाएट आवश्यक असतो, जो अनेक खेळाडू घेत नाहीत. काहीजण परिस्थितीच्या अभावी घेत नाहीत, काहींना नीट त्यातली माहिती नसते म्हणूनही घेत नाहीत. आपल्या भारतामध्ये डाएटकडे दुर्लक्ष करण्याचं प्रमाण मोठं आहे आणि विमेन कॅटेगरी तर ते आणखीन आहे. त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे का नवीन काळात? मेरी कॉमच्या उत्तरातून ते आपल्याला कळेल. पाहूयात. द अवेअरनेस इज ग्रोईंग नाव अमंग द फिमेल ॲथलीट्स व्हेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स. Nutrition has definitely been a neglected area in Indian sports. I had to gain 3 kgs since I had to fight in the 51 kg event instead of the usual 48 kgs that I fight in. So I had to focus on what to eat. I gained weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fats. फॅट खाल्लं की वजन वाढणार, फॅट खाल्लं की वजन वाढणार, पण ताकद येणार आहे का? नाही. चांगलं हेल्दी फूड खाल्लं तरच ताकद येईल आणि ते सिद्ध करून दाखवलं मेरी कॉमने. सॅच्युरेटेड फॅट्स घेतल्या नाहीत वजन वाढवायला, त्याच्याऐवजी हेल्दी फूड खाल्लं आणि 48 kgचा कंटाळा आला होता त्या कॅटेगरीत लढत देण्याचा. वरच्या कॅटेगरीत जाऊन लढायचं आहे. मग कोणती कॅटेगरी आहे? 51 kg. त्याच्यासाठी 3 किलो वजन चांगल्या प्रकारे वाढवलं. त्यातून तिला हे सांगायचं की आता तो काळ हळूहळू बदलतोय, महिलासुद्धा डाएटकडे आता जाणीवपूर्वक बघतायत. हा बदल पॉझिटिव्ह आहे. Interviewer: how big a role did OGQ play in shaping the boxing scene in India for the better? OGQ म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट. ही संस्था काय करते? सरकारची संस्था आहे. ती चांगले चांगले खेळाडू शोधते, त्यांना स्पॉन्सर करते, त्यांना जी साधनं लागतात ती साधनं मिळवून देते, त्यांच्या प्रॅक्टिसची सोय करते. अशा सर्व सोयी OGQ करते. OGQचा वाटा मेरी कॉमच्या यशात किती आहे? आता हा प्रश्न विचारलेला आहे. मेरी कॉम: OGQ रिअली प्लेड ॲन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. दे हेल्प मी आउट वेन एवर आय नीडेड समथिंग. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड केप मी स्ट्रेस फ्री. मेरी कॉमने खूप चांगलं उत्तर दिलं आहे की मला OGQने खूप चांगली मदत केली, त्यांचाही माझ्या यशात वाटा आहे. उदाहरणार्थ मग डाएट असेल, साधनं असतील की जी बॉक्सिंगसाठी आवश्यक आहेत, मग ती रिंग असेल, ग्लोव्ज असतील, इतर गोष्टी असतील, त्याच्यानंतर फिनान्शियल मदत असेल की ज्याच्यामुळे ती स्ट्रेस फ्री राहिली आणि तिच्या प्रॅक्टिसवर तिने चांगला फोकस केला आणि म्हणून यश मिळवले. तर OGQने नक्कीच खूप चांगली मदत मेरी कॉमला केली. इंटरव्ह्यूअर: व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग? भारतीय बॉक्सिंग क्षेत्राची पुढची वाटचाल कशी राहील हा प्रश्न आहे. आता मेरी कॉमला महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे उत्तर द्यावं लागेल की भारतीय बॉक्सिंगचं भवितव्य काय. बघूयात काय म्हणते आहे मेरी कॉम. द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस. चांगलं भवितव्य आहे आणि नुसतं चांगलंच नाही आहे, अनेक जण मेडल आणतील ऑलिम्पिकमधून सुद्धा, हा विश्वास आहे मेरी कॉमला. आजूबाजूचं प्रॅक्टिस करताना तिने वातावरण बघितलेलं आहे, त्यातून तिने हा विश्वास प्रगट केला आहे. इंटरव्ह्यूअर: डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाइंड वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाईम? हा मिस्किल प्रश्न आहे इंटरव्ह्यूअरचा. आता बॉक्सिंगचे सगळे प्रश्न बाजूला झालेत, आता थोडेसे घरगुती प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे. त्यातला एक प्रश्न म्हणजे तुझी मुलं तुझ्याकडं बघून
तू बॉक्सिंग खेळतेस, फाईट करतेस, ते पण एकमेकांची फाईट करतात का, किंवा बाहेर इतर मुलांची फाईट करतात का? आता मेरी कॉम काय उत्तर देते पाहूयात. मेरी कॉम, आय हॅव ट्विन्स अँड येस समटाईम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. ट्विन्स आहेत, प्रतिस्पर्धी बॉक्सरला बॉक्सिंग करून मारून चांगल्यापैकी मी कंट्रोल करू शकते. ही माझीच मुलं आहेत, त्यांना कंट्रोल करणार कसं? ट्विन्स आहेत, ते भांडणार नॅचरली, आणि त्यामुळं अनेकदा मी समजावल्यानंतर सुद्धा ते कंट्रोलच्या बाहेर जातात. हे मेरी कॉमने प्रांजळपणे कबूल केले. इंटरव्ह्यूअर, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर्स ॲज वेल? मेरी कॉम, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट ॲज ऑफ नाव, जस्ट लेट देअर मदर बॉक्स. अजून त्यांच्या पुढच्या वाटचालीचा बॉक्सिंगमधला मी विचार केला नाही. त्यांना बॉक्सिंगमध्ये टाकायचं का नाही याचाही विचार नाही आहे. सध्या तरी मलाच खेळू द्या. हा प्रश्न विचारला आहे 10 वर्षांपूर्वी आणि मेरी कॉमने सिद्ध केलं. पुढची 10 वर्ष ती खेळली, अजूनही खेळते. हे महत्त्वाचं आहे. मुलं झाल्यानंतरसुद्धा मेरी कॉम आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळते आणि मेडल जिंकते. इंटरव्ह्यूअर, यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टिरियोटाइप्स अबाउट द विमेन इन इंडिया by showing that women can compete with men in any field, but how good are you at the traditional feminine activities like cooking? हा सुद्धा एक प्रश्न जिव्हाळ्याचा महिलांच्या, की तुला कुकिंग येतं का? बॉक्सिंगमध्ये ठीक आहे, तू पुरुषांप्रमाणे गेली वेगळ्या खेळात, त्यातही यश मिळवलं, पण घरच्या मैदानात नवऱ्यासाठी आवडते असलेले पदार्थ केलेस का? मुलांच्या आवडीचे पदार्थ केलेस का? हा प्रश्न विचारलेला आहे. आता मेरी कॉम काय उत्तर देते पाहूयात. कारण जर कुकिंग आलं नाही तर घरचे नाराज होणार. तू किती जरी मेडल मिळवली तरी आम्हाला चांगलं खायला दे, त्याच्याशिवाय आम्ही तुला म्हणूच शकत नाही तू यशस्वी आहेस. म्हणून हा प्रश्न खूप जिव्हाळ्याचा आहे. मेरी कॉम काय म्हणते बघूया. वेल, आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू. त्याने शॉर्टमध्ये उत्तर दिलं की यस, कुकिंग येतच आहे मला, ते माझं कामच आहे, कारण माझा परिवार आहे म्हटल्यावर मला ते यायलाच पाहिजे. इंटरव्ह्यूअर, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन विमेन इन बॉक्सिंग वन डे? इंडियातील महिलांना बॉक्सिंग शिकवायची जबाबदारी तू कधी ना कधी घेऊ शकशील का? असा प्रश्न विचारलेला आहे इंटरव्ह्यूअरने. मेरी कॉम सध्या खेळती आहे, त्यामुळे आता बघूयात ती काय म्हणते. लेट्स सी, इन द फ्युचर मे बी यस. तिने बरोबर तसंच उत्तर दिलं की मी सध्या खेळते आहे, पुढे मागे ज्या वेळेला तो दिवस येईल तेव्हा बघूयात काय होते. इंटरव्ह्यूअर, व्हॉट डू यू प्रिफर बिईंग कॉल्ड सुपर मॉम और सुपर बॉक्सर? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. एका बाजूला मोठं यश बॉक्सिंगमध्ये, दुसऱ्या बाजूला आईची जबाबदारी. काय निवडशील? महत्त्वाचं काय वाटतं तुला? कुठलं पद, कुठलं नाव धारण करायला आवडेल? सुपर मॉम की बॉक्सर? सुपर मॉम की सुपर बॉक्सर? मेरी कॉम, आय लव बीइंग अ मॉम, दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. बॉक्सिंगमध्ये कितीही मी यश मिळवलेलं असलं तरी आई होणं ही गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात आवडती चांगली घटना घडलेली आहे, आणि म्हणून सुपर मॉम हे बिरुदच मला जास्त आवडेल. त्याच्यामुळे मेरी कॉमने तिच्यातली आईसुद्धा आपल्याला दाखवलेली आहे की ती कशी प्रेमळ आईसुद्धा आहे. एक बॉक्सर बॉक्सिंगसारख्या खेळात जिथं फाईट चालतात तिथे ॲग्रेसिव्ह आहे, पण घरच्या ग्राउंडवर ती अतिशय प्रेमळ पण आहे. या ठिकाणी लेसन संपलेलं आहे. लेसनमधून मोटिवेशन घ्या, इन्स्पिरेशन घ्या. खेळात, अभ्यासात, करिअरमध्ये कुठे ना कुठे मोठं यश मिळवा. मेरी कॉमने आपल्याला ही लेगसी दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर विसरू नकाच. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या सेशनमध्ये आपण ह्या लेसनचं वर्कआउट करूया. तोपर्यंत गुड बाय.